डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454. राहाता तालुक्यातील दहेगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहेगाव येथील रहिवासी भाऊसाहेब चांगदेव डांगे यांच्या घरासमोर ठेवलेले शेणखत काढून घेण्याबाबत मेघश्याम डांगे यांनी त्यांना सांगितले होते. त्यावर भाऊसाहेब डांगे यांनी 1-2 दिवस द्या, आम्ही सर्व शेणखत काढून घेतो असे शांतपणे सांगितल्याचे समजते. मात्र या बोलण्यावरून मेघश्याम डांगे यांना राग अनावर झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर मेघश्याम डांगे यांना भगवान डांगे, ऋषिकेश डांगे यांनी एकत्रितपणे भाऊसाहेब डांगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार पाहून भाऊसाहेब डांगे यांचा मुलगा संकेत डांगे यांनी हस्तक्षेप करत माझ्या वडिलांना का मारहाण करत आहात, त्यांची काय चूक आहे असा सवाल विचारला. मात्र यावर संबितांनी सांगितले संकेत डांगे यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. तुलाही मारून टाकू, तुझ्या बापालाही मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी भाऊसाहेब डांगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. गावातील काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचा गावात मोठा प्रभाव असून अनेक नागरिक त्यांना घाबरत असल्याचे बोलले जात आहे. तसेच गावातील प्रतिष्ठा आणि प्रशासकीय पदाचा धाक दाखवून लोकांना धमकावले जात असल्याचे आरोप करण्यात येत आहे. एकीकडे गावाच्या स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी काम करण्याची भाषा केली जात आहे. मात्र अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटनांमुळे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे. गावातील जनतेला आपल्या राजकीय आणि प्रशासकीय पदाचा धाक दाखवून त्रास देणाऱ्या अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी काही ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच नागरिकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे आणि पुढील कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमचं नाव काय आहे आणि काल तुम्ही राहाता पोलीस स्टेशनमध्ये एक भांडणं म्हणून तुम्ही गेले होते, नेमकं तिथं काय घडलं आणि कशावरून ते भांडणं झाले होते, काय सांगाल तुम्ही? माझं नाव भाऊसाहेब चांगदेव डांगे, राहणार दहेगाव कोराडी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर. मी इथं आमची जागा आहे, तर वडलोपारची जागा आहे आमची. त्या जागेसंदर्भात आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला द्या, तुमची तुम्हाला घ्या. तर ते हेच करायला लागले, डायरेक्ट मारझोडीचाच प्रकार. आणि ती माझ्या अंगावर धावून आली. 3 जण. कोण 3 जण म्हणजे कोण होते? त्याच्यामध्ये रिटायर PI मेघश्याम डांगे, त्यांचे बंधू भगवानराव आणि पुतण्या ऋषिकेश, अशी 3 जण धावून आली आणि तिने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नाही, नेमकं कारण काय होतं लाथाबुक्क्यांनी मारहाण करणं म्हणजे? नेमकं काय कशावरून घडलं ते? ती जागेवरूनच ना, आमची त्यांना सांगितलं बाबा मी शेड काढतो आणि 1-2-4 दिवसात तुमची जागा तुम्हाला, माझी मला. तर ते म्हणे अजिबात चालणार नाही, ती आम्हाला पाहिजे, ही पाहिजे, अशी दमदाटी करणार. आणि मला दम पण दिला, तुझ्याकडे पाहून घेऊन तुला संपून टाकीन, आणि जर मी माझ्या जीवाला जर काही झालंच तर माझ्या मुलांचं काय. नाही, नेमकं या सगळ्या गोष्टीला नेमकं कारण होती, जागा तुमची होती का त्यांची होती? जागा सध्या माझी. हां, वडिलोपारची जागा आहे. हां, अजून मोज नाही, माप नाही, काहीच नाही. हां. मग तरी म्हणजे ते का म्हटले का तुम्हाला जागा खाली करून द्या? तरी पण ती दादागिरीवर चालू त्यांची, म्हणजे दमदाटी करता तुम्हाला? दमदाटी. हुकुमशाही या गावामध्ये त्यांची झाली सध्या हुकुमशाहीच म्हणायचं, कारण ते काय आहे, समाजकार्याच्या नावाखाली ना दादागिरी गुंडगिरी चालू. हा, पण ते तर त्यांची एक शाळा आहे आणि समाजसेवा म्हणून त्यांनी असं म्हणतात की आम्ही गावामध्ये खूप समाजसेवा करतो, नागरिकांची कामं करतो, गाव स्वच्छता करतो. नाही, ते फक्त आहे ना निमित्त आहे. हे फक्त निमित्त आहे, समाजसेवेचं पांघरून घेतलेलं आहे. आणि वास्तविक त्यांचं आहे ना, हे गुंड प्रवृत्ती. काल नेमकं काय असा प्रकार घडला होता का जेणेकरून हातापायावरती त्या सगळ्या गोष्टी आढळल्या होत्या?
मी सर्वप्रथम संकेत भाऊसाहेब डांगे. मी नाशिकला शिकायला असतो, LLB शिक्षण घेतोय. तर आमचे आणि यांचे 9 गुंठ्याचं खळं पूर्ण, 4.5 गुंठे त्यांना, 4.5 गुंठे आम्हाला. बर. सध्याच आमच्याकडेच आहे. तर ती कब्जा घेण्यासाठी आली. हा, कोण आहे नेमकं ते काय? आणि मेघश्याम डांगे रिटायर PI आहे ते, हं. भगवानराव डांगे आणि ऋषिकेश डांगे यांनी तिघांनी दमदाटी करून माझ्या वडिलांना, माझ्या आईला धक्काबुक्की केली. आणि माझ्या वडिलांना जीवितवास धोका आहे. आणि त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे, तुला संपवून टाकू, तुला संपवून टाकू. आम्ही बाहेर राहतो 2 जण, माझा भाऊ मी. त्यांना काही झालं तर पुढं सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहणार आहे. बरं. ही जबाबदारी त्यांनी नैतिकपणे स्वीकारावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि 2 दिवसाची फक्त वेळ मागितली होती त्यांच्याकडं. तर ते डायरेक्ट हुकुमशाहीनं डायरेक्ट मारामारी करायला लागले. माझ्या वडिलांच्या छातीत आणि तोंडात त्यांच्या कानात ऐकायला कमी पडलेलं आहे. त्यांना आम्ही सरकारी दवाखाना, ग्रामीण रुग्णालय राहता येथे उपचारासाठी भरती केलं होतं. त्यांनी योग्य ती तपासणी करून त्यांना ट्रीटमेंट केली. उद्या काही झालं, आम्ही नसू असू काही असू, त्यांच्या जीवितवास किंवा आमच्या जरी काही झालं तर सर्वस्व जबाबदारी त्यांची राहणार आहे. PIची तिघांची पण राहणार आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा आमच्यावर सगळ्या प्रकारचा दबाव आहे त्यांच्यावर. गावात एकही पुढारी आमच्या वाद मिटवण्यासाठी यायला तयार नाही आहे. त्यांच्या दबाव तंत्राला सगळे बळी पडू राहिले. काय नेमकं दबाव तंत्र म्हणजे नेमकं काय? हे मारण करतात, धमकी देतात, प्रत्येकाला फोन करायचा, प्रत्येकाची काही ना काही अडवणूक करायची. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. ह्या मागच्या 6 ते 8 महिन्यापासून ह्या गोष्टी चालू आहे. आम्हाला मेंटली पूर्ण टॉर्चर केलं, आता काल फिजिकली आम्हाला हार्म केलेलं आहे. याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिली ह्या गोष्टीमध्ये पूर्ण सफर करते. आणि एखादं कोणाचा सुसाईड केलं कुणी आमच्या घरामध्ये, किंवा काही जर झालं, आमचा ऍक्सिडेंट झाला, सुसाईड केलं किंवा मर्डर काही कुठं जरी आढळून आलं, आमचं काही सर्वस्व जबाबदारी त्यांची राहणार आहे. नाही आता ज्या खर्च ज्या झालेल्या पहिल्या सगळ्या इलिगल आहे. हे खोट्या सह्या करून, खोट्या सगळ्या गोष्टी करून, एकाची जमीन असो दुसऱ्याला उभं करून यांनी खोट्या सह्या करून घेतलेलं आहे. मी नामदार साहेबांना, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, धनश्रीताई यांना विनंती करतो की त्यांनी ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर तपास लावावं व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला न्याय मिळावा. उद्या काही जर झालं तर आम्ही कोणाकडे बघणार आहे? आमच्या वडिलांना काही झालं, आमच्या दोघांचे शिक्षण चालू आहे, आम्ही बघणार कोणाकडे? त्या सगळ्या गोष्टीचा सारांश घेऊन सगळ्या गावात तपास करावा. तुम्ही पहिले 10 ठिकाणी चौकशी करावी, मग आम्हाला बोला. म्हणजे जी जागा तुम्ही बोलताय, 1 मिनिट दादा, इकडे बोरकडे बोर बंटी बोर ओपन कर. बोर आम्ही तिकडे बोर होता, आमची जागा त्यांची जागा खाली करून देण्यासाठी आम्ही बोर घेतला. बोर घेतला. फक्त आता राहिला 2 दिवसाचा शेड शिफ्ट करण्याचा प्रश्न. तो 2 दिवस माझ्या वडिलांनी मुदत मागितली, इमानदारीत मागितली. आम्ही शिवीगाळ केली नाही. जेव्हा माझ्या वडिलांना हाणायला लागले, मी रडत पाया पडलो त्यांच्या. म्हटलं नाना हाणू नका मला माझ्या वडिलांना. ते म्हणे निघ म्हणे, तुझं काय काम आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी मी, म्हणजे आज दिनांक 12 मार्च, मी सकाळी 7:30 वाजता देवीकडे गेलेलो असतो, किराणा दुकानमध्ये गेलेलो असतो काही कामासाठी. त्यांना मी भेटलो, म्हटलं नाना देवीची शपथ घ्या म्हटलं, माझ्या वडिलांना का बरं हाणलं, एवढंच मला कारण पाहिजे. मला जागा जमीन नको, काहीच नको. एवढी दहशत असेल आम्हाला, जर कोणा जीवितवास धोका असेल ते नको आम्हाला त्या गोष्टी. फक्त माझ्या वडिलांना मारलं का म्हणून एवढं मला सांगा. तर त्यांनी म्हणे सकाळी कटकट घाललो. म्हणजे ह्या गोष्टी. कोण नाना म्हणजे कोण? नाना मेघश्याम डांगे, PI. अच्छा, PI. आम्ही जायचं तरी कुठं? आमच्या वडिलांनी रात्रीच फाशी घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी कंटाळून म्हणे मला नकोच जागायला, म्हणे मला काहीच नको. आम्ही सर्वांनी सोडलं बोललं त्यांना. ते जर काल काही झालं असतं, आम्ही केलं काय असतं तुम्ही सांगा मला. बरोबर. 5 वर्ष त्यांच्या गाया पिळ्या माझ्या वडिलांनी दोन्ही टाइम जाऊन. अच्छा, घरी रात्री पाणी भरायला विना शुल्क. बर. फक्त एक सहकार्याची भूमिका मधून. ही गोष्ट त्यांना पण माहिती आहे. त्या उपकाराची फेड म्हणून माझ्या वडिलांना हाणलं काल त्यांनी. ही गोष्ट सहन करण्यासारखी नाहीच आहे. उद्या कोणाला काही झालं, माझे वडील, आम्ही आज काल होतो म्हणून माझे वडील वाचले. जर उद्या आम्ही नसू, माझी मम्मी शेतात राहते रोज, काय करणार आहे? माझ्या वडिलांनी जर दुपारी काही केलं किंवा कधी काही केलं तर काय करणार आहे? आम्ही कोणाच तोंडाकडे बघणार आहे? आम्हाला पूर्ण प्रकारे लय त्रास चालू आहे सध्या. म्हणजे हे जे 6-8 महिन्यापासून हे जे लोक आहेत, डांगे असेल, मेघश्याम डांगे असेल, भगवान डांगे असेल, हे फक्त लोकांना वेळात काढण्याचं काम करतात आणि दाखवण्याचं काम करतात. हे सगळ्यांना माहिती, ह्या गावाला माहिती. प्रत्येक माणसाचे 2 रूप आहे. त्यांचं एक रूप पहिलं दाखवित होते, दुसरं रूप आमच्या वडिलांना हाणून आणि माझ्या आईला धक्काबुक्की करून हे समोर आलेलं आहे. आणि माझ्या वडिलांना डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं तुझं कसं तुझा कार्यक्रम करून टाकू. बर.
मग आता काय मागणी काय तुमची, काय प्रश्न काय नेमकं आमचं फक्त नामदार साहेबांना व PI आपले चव्हाण साहेब काय व तहसीलदार साहेबांना माझं एवढंच विनंती राहील का त्यांनी ह्या गोष्टीकडे लवकर लवकर लक्ष घालावी, अनर्थ टाळावा आमच्या घरातला काही. आमचा एकच करता पुरुष आहे, आम्ही दोघं शिक्षण घेतोय, आमच्याकडे परिस्थिती नाही. बरं. आमचं शिक्षण आमच्या वडिलांच्या आमच्या आईच्या जीवर चालू आहे, ते जर संपले, ते जर त्यांना जर काही जर झालं, आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघणार आहे. आम्हाला मेंटली पहिल्या 6 ते 8 महिन्यापासून टॉर्चर केलं जातोय की ती जागा द्या, जागा द्या, जागा द्या, सोडून जा. म्हणजे आम्हाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न चालू आहे सगळा. अच्छा, त्या जागेचे उतारे आहे ते तुमच्याकडे त्याची कॉपी आहे? आमच्याकडे सगळे उत्तर आहे. हां. एक उतारा हां. आमच्या आजी वडील हां. आणि चुलत्यांच्या नावावरती, आणि एक उतारा चुलत्यांच्या नावावरती म्हणजे नानासाहेब चांगदेव डांगे यांच्या नावावरती. हां. हे थोडक्यात ट्रेसपास हा म्हणजे घुसखोरीचा प्रकार झालेला आहे. माझं एवढंच एक म्हणणं राहील का ते आम्हाला लवकर लवकर न्याय मिळावा, बाकी काहीच इच्छा आहे.